तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या, तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. विज्ञान आश्रमात दिलं जाणारं हे शिक्षण ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचावं यासाठी मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख म्हणजेच IBT हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सध्या 70 पेक्षा जास्त शाळांमधले विद्यार्थी या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेलं सगळं मार्गदर्शन विज्ञान आश्रमाकडून केलं जातं. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा मात्र संबंधित शाळेनंच उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विषय शिकवण्यासाठी येणारा कारागीर शिक्षक हा त्याच भागातला असणं बंधनकारक आहे. कारण त्याला स्थानिक गरजा, तिथल्या सुविधा, उपलब्ध व्यापारपेठ अशा सगळ्यांची जाण आणि व्यावसायिक दृष्टिकोन देखील असतो. शाळेतील कार्यानुभवासारख्या तासांचा उपयोग करून नियमित शालेय अभ्यासक्रमाबरोबरच IBTचा हा अभ्यासक्रम 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळी उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे विषय जरी तेच असले तरी त्याची व्याप्ती वाढत जाते. IBT अभ्यासक्रमासाठी लेखी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही परीक्षा घेण्यात येतात. IBTच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. नव्यानं शिकलेल्या कौशल्यांमुळे समाजातल्या अनेक गरजा पूर्ण होतात. त्याचा होणारा आर्थिक फायदा दोन्ही बाजूंचा असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ITIच्या प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पॉलिटेक्निक आणि डिप्लोमा प्रवेशासाठी 15%, तर द्विलक्षी म्हणजेच बायफोकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 40% जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच IBTचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकला प्रवेश मिळू लागला आहे. 8वी ते 10वी पर्यंत IBT हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 10वी पास आउट झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरसाठी ऍडमिशन घेतले. त्यानंतर प्रथम नंबर लागेल की नाही हे माहीत नव्हते, परंतु टेक्निकलची वेगळी मेरिट लिस्ट असल्यामुळे आणि IBT या अभ्यासक्रमामुळे आमच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन माझा साहजिकच नंबर लागला आणि मला हवा तो ट्रेड पहिल्याच प्रेफरन्समध्ये मिळाला आणि मला कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन मिळाले. खरोखरच IBTमुळे खूपच विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि आमच्या बॅचच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले. IBTच्या अभ्यासक्रमातच विविध कौशल्य आत्मसात झालेली असल्यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं या विद्यार्थ्यांना स्वाभाविकच सोपं जातं. IBT हा विषय शिकवत होते. ह्या शाळेमध्ये जे मूलभूत टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात त्याचा पुढे मला सेकंड इयर आणि फर्स्ट इयर मध्ये भरपूर फायदा झाला. इंजिनिअरिंग ग्राफिक्स सारखा एक विषय आहे, बेसिक वर्कशॉप म्हणून एक विषय आहे, त्यामध्ये मला भरपूर त्याचा उपयोग झाला. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं व्हिज्युअलायझेशन हिथूनच सुरू झाल्यामुळे मला तिथं ते एकदम सोपं गेलं. त्यामुळं मला काही असं वाटलं नाही की मला खूप अवघड जाते. जरी मला ड्रॉइंग दिलं की तू आता ह्याचे पार्ट पाड, तर मी ते पाडू शकत होते. IBTचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आता पुढचं शिक्षण घेत आहेत. विज्ञान आश्रमातल्या अनुभवाच्या पाठबळावर
अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. 21व्या शतकात जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आपल्या देशाला अज्ञान आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतोय. वैज्ञानिक प्रगतीतूनच त्यावर मात करता येणार आहे. त्यामुळे गरज आहे विज्ञानाच्या प्रसाराची. केवळ अंधश्रद्धा दूर करणारा नाही, तर श्रद्धा अधिक बळकट करणारा विज्ञानासारखा विषय आश्रमाच्या पद्धतीनं शिकवला आणि त्याला जीवनमूल्यांची जोड दिली तर 2020 मध्ये आपला देश जगाचं नेतृत्व करू शकेल, यात तिळमात्र शंका नाही. विज्ञानाला साथ देऊया, सत्ययुगाच्या ज्ञानाची, वैभवशाली भवितव्याला मानवताभिमानाची. पिढ्या पिढ्यांची हीच प्रेरणा, भगीरथ यत्ने एक करू, नवीन युग साकार करू, नवीन जग साकार करू.